मित्रांनो, आज एक भारी गंमत आहे. मी आलोय दिघीला फिरायला नाही, असं झालेलं कामानिमित्त. तर मग तिथून म्हणजे मानगाववरून दिघी आतमध्ये खूप लांब आहे. मग आता इथून मला परत जायचं आहे आणि मग इथल्या लोकांनी मला सांगितलं की इथून एक जेटी आहे आणि त्या जेटी तिथे एक बोट लागते, जंगल जेटी काहीतरी म्हणतात ते. आणि ती बोट आहे ना, ते आपल्या गाड्या घेऊन जाते. तर मी माझी गाडी पहिल्यांदाच त्या जेटीत चढवणार आहे, त्या बोटीमध्ये चढवणार आहे. तर हा आनंद थोडासा आहेच, कारण की बोटीमध्ये माझी गाडी प्रवास करणार. इतक्या वर्ष मी बोटीमध्ये प्रवास केला आहे, आज पहिल्यांदाच या बोटीतून प्रवास करणार. आणि ही दिघीमधून ही जाणार आग्रा, मला वाटतं मुरुडमध्ये जाणार. आणि मुरुडमधून मला सोयीस्कर आहे गावी जायला, म्हणून मी हा प्लॅनिंग केला. आणि एवढं मग ते कशाला चालवत जायचं ना, म्हणून चला बोटीचा आनंद घेऊ. आणि तुम्ही पण बघालच कशी बोट जाते, बोटमध्ये गाडी. आता मी रिवर्स टाकलेलं आहे आणि याचं तिकीट जास्त नाही आहे, फक्त 176 घेतले. म्हणजे या गाडीच्या या बाजूला त्या बाजूला न्यायला माझी गाडी. खूप कमी दर. आणि आता प्रवास बघूया कसा होतोय. भीती थोडी वाटते, कारण की समुद्रात जाणार आहोत आणि गाड्या नेणार आहोत. पहिली गोष्ट म्हणजे एवढ्या मोठ्या मोठ्या गाड्या. आता तुम्ही समोर बघाल जायला उभी आहे, माझ्या स्कॉर्पिओ उभी आहे, आता नवीन आलेली ती. आणि पाठी तुम्हाला दिसत असेल एक बस आहे. बसची मुलं पण बघा इथे थांबली, त्यांची सहल आली आहे नाशिकवरनं. ओके, तर ती बस चढते, त्याच्यामुळं मला त्यांनी थांबवलं आहे. बस पुन्हावरती आली, पाठी दिसते बघा तुम्हाला, बस येते. कारण की या स्पॉटला होतं, या स्पॉटला. तर मित्रांनो, आता माझी गाडी मी रिवर्स टाकतोय. बोटीत आपली गाडी बसवायची. बघा, थोडंसं घाबरगुंडी तर उडालीच माझी, कारण की पहिल्यांदा बोटमध्ये टाकतोय गाडी. गाडी आपली बोटपर्यंत पोचली. यस, डेंजरस हॉरर सीन. कुठे बघितलं तुम्ही, हा प्रवास एकदम खतरनाक होता. गाडी चालवतोय खरं, पण बोटमध्ये टाकायला ना मला उतरायला जमलं पाहिजे दादा. बस ना, कसलं लँडिंग केलं पाहिलं काय. आता तुम्हाला दाखवतो मी फ्रंट पूर्ण. इथे आता गाडी लॉक करतोय मी आणि बाहेर निघतोय. तर मला बघूया पुष्कर. तर मित्रांनो, ही जेटी आणि समोर बस बघितली, ती मगाशी ट्राय करत होती पण ती काही येऊ शकली नाही. गाड्या बघा कशा येतात. आणि आपली गाडी इथे आहे, येस डिझायर. आणि किती मोठ्या मोठ्या गाड्या बघा तुम्ही, इथे स्कॉर्पिओ आहे, तिकडे पुढे आय थिंक इनोवा आहे, अजून क्रिस्टा आहे. असल्या मोठ्या मोठ्या गाड्या जेटीमध्ये बसतात आणि ही बिनधास्त बोट घेऊन जाते सर्वांना. प्रवासी पण तुम्ही बघा, दमखम आहे बोटीमध्ये, खरंच दमखम आहे. अजून केवढ्या गाड्या भरतील बघा.
आणि किंमत पण जास्त नाही, किंमत पण नॉर्मलच आहे एकदम. म्हणजे 176 रुपयात इथून तुम्हाला दिघीवरून मुरुडमध्ये सोडलं. आणि तुम्हाला तिकीट बघायचं आहे का? सो हा तिकीट आहे. इथे तुम्हाला दिसत असेल 76. तर घेऊया आनंद प्रवासाचा. हे आमचे मित्र आहेत, तुमचे मित्र. यांनी सुद्धा इकडे गाडी आणली आहे. थोडंसं भीतीचं वातावरण आहे. काय होती आमची बोट निघाली आहे, प्रवास चालू झाला. बोटीचं एक्साइटमेंट का असतं हे बघ. लहानपणी आपण त्या बसमध्ये पाठी असत असायचं आणि आता हे बघा हे असे. कधी कधी काय होतं, पहिल्यांदा जो प्रवास करतो त्या प्रवासाचा अनुभव खूप मस्त असतो, कमाल येतो. आणि त्याचा अनुभव हे लुटताना. आता ही बोट थोडा वेळाला लागेल ते याच जेटी. आणि हे मला वाटतं आगरतंडा या गावाचं नाव आहे. हे मुरुडच्या जवळ आहे. इथून तुम्हाला दिघीला जायला एकदम सोपं आहे. इथून पुढे श्रीवर्धन वगैरे एकदम सोपं होतं. किती जेट आहेत बघा. एक मला वाटतं नवीन जेटी बांधल्या, इथे एक जेटी आहे, दुसरी अजून बाजूला तिचा.